तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक साधा सिंपल फॉन्ट घेऊन त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीचा एक टेक्स्ट इफेक्ट क्रिएट करायचा आहे। तो कसा करायचा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। आणि आपण एक साधा सिंपल फॉन्ट घेणार आहे, नॉर्मल गुगलचा फॉन्ट आहे। तर फॉन्टची पण लिंक वाटल्यास मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तर अशा वेळेचा फॉन्ट आपल्याला वापरून एक चांगला टेक्स्ट इफेक्ट क्रिएट करायचा आहे। आणि तो टेक्स्ट इफेक्ट क्रिएट झाल्यावरती नंतर आपल्याला त्या डिझाईनमध्ये टाकायचं आहे। ते तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही जर मागची व्हिडिओ जर बघितली नसेल तर ती नक्कीच बघा। त्याच्यावरती मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले कशा पद्धतीने आपण एक चांगला तो बॅनर तयार करू शकतो आणि तुम्ही ते नंतर मग सोशल मीडियावरती तुम्ही पोस्ट वगैरे करू शकता। तर त्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तुम्ही जाऊन सिंपलमध्ये बघू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात। तर मित्रांनो, पहिली गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करायला विसरू नका। खाली लिंक दिलेली, जाऊन फॉलो करू शकता सिंपलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला जो टेक्स्ट इफेक्ट आहे तो कशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मी, कशा पद्धतीने करता येईल, काय करता येईल, आपल्याला त्याच्यामध्ये कोणता इफेक्ट वापरायचा ते सांगणार आहे। तर आता आपण फोटोशॉप ओपन करू। तर मित्रांनो, फोटोशॉप ओपन केलेलं आहे। एक नॉर्मल आपण क्रिएट न्यू एक पेज क्रिएट करून घेऊ। तुम्हाला माहिती आहे रेग्युलर काय साईज घ्यायची आपली। जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी तुम्हाला माहिती असेल की कोणतं एक स्टँडर्ड आपलं 2000 पिक्सल बाय 2000 पिक्सल किंवा 12 इंच बाय 12 इंच तुम्ही नॉर्मली घेऊ शकता स्क्वेअरमध्ये। तर आता आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्ट ॲड करायचं आहे। तर आपण काय करू, नॉर्मली टेक्स्ट घेऊ, फॉन्ट सिलेक्ट आहे टेको, आता कलर आपण नॉर्मली ब्लॅक घेऊ आत्तापुरता। ओके, नॉर्मल मोठं करू। ह्याच्यावरती आपल्याला टाईप करायचं आहे नवरात्री उत्सव। सिंपल नवरात्री उत्सव आपण टाईप केलं, अल्ट दाबायचं आपल्याला आणि जो ॲरो की असतात त्या ॲरो कीने, जो लेफ्टचा ॲरो की त्याने आपल्याला नॉर्मली सिलेक्ट करायचं पहिलं टेक्स्ट, नाहीतर ते होणार नाही। आणि मग थोडंसं आपल्याला हे अक्षर हे नॉर्मली जवळ घ्यायचेत, जास्त पण नाही, नॉर्मल। नाहीतर इथनं तुम्ही नसेल जमत, टेक्स्टवरती टेक्स्ट कॅरेक्टरवरती जा, कंट्रोल T दाबा, टेक्स्ट सिलेक्ट असेल तेव्हा ते तुमचं कॅरेक्टर ओपन होईल। आणि नॉर्मली तुम्ही एक साधारण आपण घेऊ एक -50% ओके, एंटर। ठीक आहे, एवढं। आता आपण हे एंटर करू, हे जे टेक्स्ट आहे खालचं ते कट करू। ओके, अशा पद्धतीने नवीन टेक्स्ट कॉपी करू आणि हे पेस्ट करू। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरती हे टेक्स्ट ह्या लेवलला आपल्याला हे लेवलला ॲडजस्ट करायचं आहे। तर कंट्रोल R करा, रुलर नसेल चालू तर हे ॲडजस्ट करू इथं। ओके, इथं एक रुलर टाकू आपण, इथं एक रुलर टाकू, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आपलं टेक्स्ट केवढं अंतरावरती पाहिजे। ओके, आणि वरती ॲडजस्ट करू। ओके, बाकी ॲडजस्टमेंट आपण नंतर पण करू, आता नॉर्मली बेसिक करून घेऊ ॲडजस्टमेंट। आता हे तुम्हाला काय करायचं आहे, हे टेक्स्ट कंट्रोल ग्रुप करायचं, झाला ग्रुप नाही केलं तरी चालेल, कॉपी करून घ्या आणि हे खालचं टेक्स्ट ग्रुप करा आणि हाईड करून टाका। आता त्याची आता सध्या तरी गरज नाही आपल्याला। आता हे जे कॉपी केलेले आहेत त्यांना सिलेक्ट करा, राईट क्लिक करा आणि इथं आपल्याला कन्वर्ट टू शेपवरती असा आपल्याला ऑप्शन भेटतो, कन्वर्ट टू शेप, त्याला शेपमध्ये कन्वर्ट करून घ्या। कन्वर्ट केलं, आता फर्स्टवालं आपण काय करू, हे टेक्स्ट आहे ते खाली घेऊ। आता हे जे वरचं टेक्स्ट आहे नवरात्री त्याला सिलेक्ट करायचं आहे, पण तुम्हाला इथे टूल दिसत असेल खाली, डायरेक्ट सिलेक्शन टूल, 5 सिलेक्शन केलं तर ते व्यवस्थित सिलेक्ट होणार नाही। डायरेक्ट सिलेक्शन टूल घ्या, सिलेक्ट टूल। आता आपल्याला काय करायचं, हे सगळा शेप सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपल्याला वरती मर्ज शेप करून घ्यायचं, आपल्याला पहिला शेप मर्ज करून घ्यायचा आहे। ओके, शेप मर्ज केला आणि एवढा जो अर्धा भाग आहे तो सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केला आणि नॉर्मली आपल्याला अशा पद्धतीने ड्रॅग करायचं आहे।
हा शेप ड्रॅग केला एवढा ठीक आहे. आणि हा जो सेंटर पॉईंट आहे आपण वरती घेऊ फक्त, मग तो व्यवस्थित दिसेल. ओके, एवढा ठीक आहे. हे एक झालं आपलं, हे वरती घेऊ. हा दुसरा शेपला काय करायचं आहे, सेम शेप सिलेक्ट करायचं आहे आपल्याला, मर्ज करून घेऊ आपण सगळं, म्हणजे वेल्ड करून घेऊ एक प्रकारे. म्हणजे कोरलमध्ये तुम्ही जर कोरल वापरा असेल तुम्हाला माहीत असेल वेल्ड काय करतात, आपल्याला वेल्ड कसं करतो. तर एवढं सगळं सिलेक्ट करून घेऊ. ओके, सिलेक्ट केलं बघा प्रॉपर कुठलं राहिलं आहे. नॉर्मली ड्रॅग करा, कधी कधी असं पण होतं, त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, एवढं सिलेक्ट करायचं आहे. ओके, एवढंच, आणि ड्रॅग अशा पद्धतीने. एवढं ठीक आहे, किंवा अजून करू शकतो तुम्हाला जसं पाहिजे तसं, अशा पद्धतीने. ओके, आणि ॲडजस्ट करून घ्या. सिलेक्ट करा, वाटल्यास तुम्हाला थोडंसं एक्सपांड करायचं, एक्सपांड करायनी जर तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या टेक्स्टच्या हिशोबाने. ओके, मोठं करू. ओके केलं. आता रुलर आपण डिलीट करून टाकू, हे रुलर आपण काढून टाकू. आता हे नको आहेत आपल्याला, झालं आता कामाचं. ओके, एवढं झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पलमध्ये आता याला राईट क्लिक करायचं आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्यायचं आहे. कारण की कसं आहे, आपल्याला नंतर याच्यावरती इफेक्ट ॲड करायचं. पण त्याच्या आधी जर तुम्हाला काही एलिमेंट्स ह्याच्यामध्ये ॲड करायचं झालेच तर तुम्ही करू शकता. जसं की आता आपण एक फोटो ओपन करून घेऊ एक प्रकारे, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हा बघू शकता, हा स्क्रीनवरती हा फोटो आहे. हा फोटो आपण ओपन केला. ह्याच्यामध्ये जे शस्त्र आहेत ते शस्त्र आपल्याला इथं तुम्ही तुमच्या टेक्स्टमध्ये ॲड करू शकता. आता हे आपल्याला ॲड करायचं, Ctrl+J कॉपी केलं, ड्रॅग अँड ड्रॉप आपल्या ह्याच्यावरती पेजवरती, हाईड करू 5 मिनटं, आणि ह्याच्यावरती सिलेक्ट करायचं आहे शेप, आणि आपल्याला हा ब्लॅक कलर आहे तो पिक करायचा आहे. ओके, ब्लॅक कलर पिक केला, आणि हे जो शेप आहे ह्याला आपल्याला काय करायचं आहे, व्हाईट कलर द्यायचा आहे. ओके, व्हाईट कलर दिला. नॉर्मली ॲडजस्ट करू फक्त. आता ह्याच्यामध्ये नॉर्मल ॲडजस्ट केलं, असं नॉर्मली ॲडजस्ट करू फक्त. ओके, एवढं ठीक आहे. जर तुम्हाला अजून काही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या पद्धतीने, ते तुमच्यावर टोटली, तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. एवढं ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं सिलेक्ट करायचं आहे आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याची कॉपी करून घेऊ आपण. इथं कॉपी केली, हाईड करू. म्हणजे इन केस समजा आपल्याला चेंज करायचं झालं टेक्स्टमध्ये, काही असो, टेक्स्टमध्ये चेंज करायचं झालं तर तुम्ही करू शकता सिम्पलमध्ये. आता ह्याच्यावरती राईट क्लिक करून रिलीज द लेअर करायचं आहे. का तर इथला आपल्याला हा व्हाईट कलर काढायचा आहे, त्यामुळं कलर आपण एक डार्क कलर घेऊ कोणता आपण. ओके, अशा पद्धतीचा डार्क कलर घेतला, खालती घेऊ. ह्याच्यावरती आता काय करायचं, आपल्याला डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, एम्बॉस करायचं आहे. तर हे रिसेट करतो मी, तुम्हाला सुरुवातीपासून दाखवतो. तर फर्स्ट स्टाईल घ्यायची आपल्याला, पिलोज एम्बॉस, बरोबर. डेप्थ घ्या 750च्या आसपास. हे राहून द्या, डायरेक्शन अप राहून द्या. साईज साधारण एक थोडीशी वाढू शकता, 40%. सॉफ्टनेस घ्या, अँगल 45 डिग्री घ्या. इथनं हे जे 3 लेअरवालं आहे हे दिसतं तुम्हाला, 3 लेअरवालं सिलेक्ट करा. आणि इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत आलो, समजलं तुम्हाला. वाटल्यास हे थोडंफार कमी जास्त करू शकता. आता आपल्याला जायचं टेक्स्चरवरती गेले. हा गोल्डन टेक्स्चर आपल्याला ॲड करायचा आहे. इथं पण साधारण 93च्या आसपास ठेवा, 93 किंवा 90च्या आसपास ठेवा. ओके, एवढं झालं. आता तुम्ही म्हणा असाल की हा पॅटर्न कसा ॲड केला, तो पण पुढं सांगतो. आता तुम्ही हे पुढं बघा. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इनर ग्लो द्यायचा आहे. इनर ग्लोवरती गेले. आपल्याला आता कसं आहे, आपण गोल्डन इफेक्ट वापरणार आहे ह्याच्यावरती, त्यामुळं मी काय केलं आहे, येल्लोचा थोडासा लायटर शेड ॲड केलेला आहे. इथं एवढंच ठेवा, 67%. तर स्टेन ॲड करा, आणि कलर डॉच इफेक्ट द्या इथनं ब्लेंड मोडमधनं. इकडनं येल्लो कलरचा थोडासा कलर सिलेक्ट करा, मिड टोन.
इथं पण 67%. आणि ह्याच्या काउंटर इथं हे 3 लेअरवालं द्या. ओके, ह्याला पण एवढं झालं, इथपर्यंत आलो. आणि ड्रॉप शेडोने तुमच्या डिझाईनला किंवा टेक्स्टला तो एक डेप्थ येणार आहे. इथनं नॉर्मली तुमच्या ड्रॉप शेडो तुमच्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकता कसंही. इथपर्यंत आलो. आता आपल्याला तो जो गोल्डन टेक्स्ट आहे किंवा ते गोल्डन टेक्स्चर आहे ते आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे. इम्पोर्ट केलं. आता तुम्हाला सांगतो कसं पॅटर्न ॲड करायचा. एडिटवरती जायचं आहे आणि डिफाईन पॅटर्न, आणि तुम्ही तुमच्या पॅटर्नला नाव देऊन ओके करू शकता. मग जर तुम्ही डबल क्लिक केलं ह्याच्यावरती लेअर पॅनलवरती किंवा लेअर स्टाईल पॅनल ओपन होईल. आणि तुम्ही जर टेक्स्चरवरती गेले आणि हे पॅटर्नवरती तर इथं तो ॲड होईल. ओके, तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आता, हे टेक्स्चर आहे ते टेक्स्चर आपण ड्रॅग अँड ड्रॉप करू सिम्पलमध्ये. कंट्रोल टी करू, ट्रान्सफॉर्म, आणि ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्ट करायचं फक्त. ओके, ॲडजस्ट केलं, कंट्रोल अल्ट जी. तर आपला हा टेक्स्ट इफेक्ट आलेला आहे ह्याच्यावरती. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, एक शेप क्रिएट करायचा आहे. ओके, अशा पद्धतीचा, आणि कंट्रोल अल्ट जी सिम्पलमध्ये एक सिल्वर टाईपचा इफेक्ट तयार होईल. ओके, तर तुम्हाला वाटल्यास जर खाली पण द्यायचा असेल तर तो खालती पण अशा पद्धतीने ॲड करू शकता. तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीचा हा टेक्स्ट इफेक्ट, गोल्डन टेक्स्ट इफेक्ट तुम्ही स्वतः तयार करू शकता. ही टायपोग्राफी तुम्ही स्वतः तयार करू शकता. एक फॉन्ट घेऊन, कोणता पण एक छान अशा पद्धतीचा फॉन्ट घेऊन तुम्ही अशा पद्धतीची टायपोग्राफी तयार करून एक चांगल्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीची एक डिझाईन तुम्ही तयार करू शकता. सिम्पलमध्ये तुम्हाला टेक्स्ट टाकायचं आहे, नंतर बॅकग्राऊंड ॲड करायची. तुम्हाला अजून काही वाटलं त्यात अजून ॲड करायचं तुम्ही अजून ॲड करून अशा पद्धतीची एक चांगली डिझाईन तुम्ही तयार करू शकता. एक क्रिएटिव्ह डिझाईन तयार करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्स. मित्रांनो चॅनल कोणी असेल सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा, आणि सोशल मीडियावर फॉलो करा, लिंक दिलेली खाली. आणि तुम्हाला जर हे टेक्स्ट इफेक्ट अजून शिकायचं असेल तर खाली कमेंट नक्कीच करा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.